Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject math. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथ या विषयाची जी पॅटची क्वेश्चन पेपर आहे ती या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. मॅथ या विषयातील पॅटची क्वेश्चन पेपर 2025-2026 ही क्वेश्चन पेपर आज आपण लर्न करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी सॉल्व केलेला होता. आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 हा सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व. त्यातले ए आहे एक्सपांड. दिलेलं गणित आहे ब्रॅकेट 4m + 3n ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. या ठिकाणी हे एक्झाम्पल दिलेले आणि हे आपल्याला या ठिकाणी एक्सपांड करायचं आहे. मग सुरुवातीला या ठिकाणी हे जे दिलेले गणित आहे या हे आपण लिहून घेऊया. ब्रॅकेटमध्ये 4m + 3n ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. मग या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला एक ॲप्लाय दिलेलं एक फॉर्म्युला दिलेला आहे. मग फॉर्म्युला काय आहे तर ब्रॅकेटमध्ये a + b ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b² हा या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे. या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला हे जे गणित आहे हे आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. मग गणित आहे 4m + 3n ब्रॅकेट 4m + 3n ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याला हे जे एची आणि बीची जी किंमत दिलेली ही या ठिकाणी आपल्याला टाकायची. मग एची किंमत आहे 4m आणि बीची किंमत आहे 3n. मग या ठिकाणी एची किंमत 4m म्हणून या ठिकाणी 4m त्याचा स्क्वेअर प्लस 2 या ठिकाणी लिहायचा. एची किंमत आहे 4m प्लस बीची किंमत आहे 3n ब्रॅकेट कंप्लीट प्लस बीची किंमत आहे 3n त्याचा स्क्वेअर. अशा प्रकारे या ठिकाणी या फॉर्म्युलामध्ये आपण या ज्या नंबर्स आहे हे ज्या संख्या आहे या ठिकाणी आपण टाकून घेतल्या. आता या ठिकाणी हे या नंबर्स टाकल्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. इज इक्वल टू 4m + 2 × 4 मल्टिप्लिकेशन m मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लिकेशन n प्लस 3n चा स्क्वेअर. या ठिकाणी 4चा स्क्वेअर आहे 16, mचा स्क्वेअर आहे m² प्लस 2 × 4 4 2 चा 8 आणि 8 3 चा 24 म्हणून या ठिकाणी 24 m मल्टिप्लिकेशन n म्हणजे mn प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि nचा स्क्वेअर 9². अशा प्रकारे या ठिकाणी हे दिलेल्या गणिताचं एक्सपांड या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्यानंतर बी आहे, बीचं एक्सपांड या ठिकाणी करायचं आहे. दिलेले गणित आहे ब्रॅकेट x/5 - y/6 ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर. मग या ठिकाणी दिलेले गणित आहे x/5 ब्रॅकेट y/6 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर. मग एक्स आपल्याला जे फॉर्म्युला दिला आहे ॲप्लाय दिलेले a² - 2ab + b². मग या ठिकाणी एची जी किंमत आहे ती x/5 आणि बीची किंमत आहे y/6. या किमती या ठिकाणी सुरुवातीला राईट डाऊन करून घ्यायच्या. या किमती ज्यावेळेस राईट डाऊन केल्या तर आपल्याला गणित सॉल्व करायला इझी जातं. मग या ठिकाणी एची किंमत आणि बीची किंमत ही राईट डाऊन केली. त्यानंतर ॲप्लाय a² - 2ab + b². या ठिकाणी दिलेलं गणित आहे ब्रॅकेट x/5 - y/6 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू. मग आता या सूत्राप्रमाणे आपल्याला या ठिकाणी किमती टाकायच्या. एची किंमत काय आहे x/5. मग ब्रॅकेट x/5 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इज इक्वल टू 2 ब्रॅकेट a मल्टिप्लिकेशन b. मग एची किंमत आहे x/5 मायनस बीची किंमत आहे y/6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस बीची किंमत आहे y/6 म्हणून ब्रॅकेटमध्ये y/6 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू. आता x² x², 5चा स्क्वेअर 25 मायनस 2 मल्टिप्लिकेशन x/5 मायनस y/6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस yचा स्क्वेअर y² आणि 6चा स्क्वेअर 36. मग या ठिकाणी x² मायनस 2ने या दोघेही संख्यांना मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2xy आणि खाली 2ने या ठिकाणी या 5 आणि 6 या दोघं संख्येचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 5 6 चा 30 तो या ठिकाणी लिहायचा.
म्हणजे 2xy अपॉन 30 प्लस वायचा स्क्वेअर प्लस 36. मग या ठिकाणी एक्स स्क्वेअर अपॉन 25 मायनस 2ने ह्या संख्येला डिवाईड करायचं. 2 × 1 = 2, 250 30. मग या ठिकाणी XY अपॉन 50 प्लस वायचा स्क्वेअर प्लस 36. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर बी हा या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर सी, यूज एक्सपेन्शन फॉर्म्युला. या ठिकाणी दिलेले गणित आहे किंवा संख्या आहे ब्रॅकेटमध्ये 32 आणि त्याचा स्क्वेअर. मग या ठिकाणी आपल्याला 32चा स्क्वेअर या ठिकाणी लिहायचा नाही आहे, तर आपल्याला दिलेला जो फॉर्म्युला आहे की a + b = aचा स्क्वेअर प्लस 2ab + bचा स्क्वेअर, हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे ॲप्लाय आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला हे गणित या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. मग 32 ही संख्या 30 + 2 असं या ठिकाणी तिचं डिवाईड करायचं. 30 + 2 अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचे डिवायडेशन करायचं. डिवायडेशन नाही, 32 ही जी संख्या आहे याचा आपल्याला एक्सपांड करायचं. 30 + 2. मग या ठिकाणी 30 + 2 याचा स्क्वेअर लिहायचा. त्यानंतर ॲप्लाय दिलेला फॉर्म्युला आहे a + bचा स्क्वेअर = aचा स्क्वेअर प्लस 2ab + bचा स्क्वेअर. मग aची व्हॅल्यू दिलेली 30 आणि बीची व्हॅल्यू दिलेली 2. मग एची व्हॅल्यू आहे 30 म्हणून 30चा स्क्वेअर प्लस 2. एची व्हॅल्यू आहे 30 मल्टिप्लिकेशन बीची व्हॅल्यू आहे 2 प्लस बीची व्हॅल्यू आहे 2चा स्क्वेअर = 30चा स्क्वेअर 90 प्लस 2. 30 × 2 म्हणजे 60 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2चा स्क्वेअर 4 = 90 प्लस 2 × 60 म्हणजे 120 प्लस 4 = या तिघही संख्यांची आपल्याला प्लस करायची. 90 + 120 + 4 त्यांची टोटल आहे 214. अशा प्रकारे हे जे 32चा स्क्वेअर आहे तो अशा प्रकारे या ठिकाणी 32चा स्क्वेअर हा एक्सपांडेड फॉर्ममध्ये सॉल्व करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a - b ब्रॅकेट स्क्वेअर फॉर एची 3 आणि बीची 6 ही व्हॅल्यू दिलेली आहे. मग त्यांनी इथं ब्रॅकेटमध्ये याच्यामध्ये ए आणि बीच्या व्हॅल्यू या दिलेल्या आहे आणि हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. आपण a + bचा स्क्वेअर हा एक फॉर्म्युला वापरला, त्याचप्रमाणे a - bचा स्क्वेअर हा एक फॉर्म्युला आहे. असे दोघेही फॉर्म्युले आहेत. मग या ठिकाणी a - b स्क्वेअर = aचा स्क्वेअर मायनस 2ab + bचा स्क्वेअर. मग एची व्हॅल्यू आहे 3 म्हणून 3चा स्क्वेअर मायनस 2. एची व्हॅल्यू आहे 3, बीची व्हॅल्यू आहे 5. मग 3 × 5 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे बीची व्हॅल्यू आहे 5 म्हणून 5चा स्क्वेअर. मग = 3चा स्क्वेअर 9 = 2. 3 मल्टिप्लिकेशन 5 15 प्लस 5चा स्क्वेअर 25. मग = 9 मायनस 2 मल्टिप्लिकेशन 50 म्हणजे 30 प्लस 25 आता 9 - 30 + 25. बॉडमासप्रमाणे यामध्ये मायनस आणि प्लस ह्या दोन क्रिया दिलेल्या आहे. मग बॉडमास ह्या सूत्राप्रमाणे अगोदर प्लस ही क्रिया करायची, त्यानंतर मायनस ही क्रिया करायची. म्हणून प्लस ही क्रिया करायची. मग 30 + 25 म्हणजे 55. मग 9 - 55 आणि याचा मायनस ही क्रिया करायची. 9 - 55 म्हणजे 55मधून 9 गेले तर आन्सर आलं 46. आणि या ठिकाणी अशा प्रकारे हे जे एक्सपांडेड प्रत्येक गणिताचं हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.